मुलांना टिफिनला काय द्यायचं रोजचाच प्रश्न प्रत्येक आईला असतो। तर आज आपण बनवणार आहोत मस्त मोड आलेल्या मुगाचे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ। चवीला तर अप्रतिम लागतात आणि सोबत 5 मिनिटात होणारा घरच्या घरी टोमॅटो सॉस काहीही त्याला टिकण्यासाठी नाही घातलेलं आणि खूप चवीला अप्रतिम लागतो। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण बघूया खमंग खुसखुशीत मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ किंवा धपाटे म्हणा। खूप हेल्दी असे मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी बघा मुगाला छान मोड आणून घेतले आणि मी कधीच बाहेरून आणत नाही, घरीच असे मोड आणून घेते। किती छान मोड येतात बघा। अगदी काल संध्याकाळी मी हे 4 वाजता भिजत घातले आणि 11 वाजता मी हे पाण्यातून टोपलीत काढून ठेवते, तर सकाळपर्यंत असे मोड येतात। आता हे बघा हे माझे संपत आले, कारण नेहमी लागतात, त्यामुळे मी बघा पुन्हा असे घातलेले अशा टोपलीत ठेवायचे झाकून। फक्त छान मोड येतात, असे मस्त मोड आले तर खूप हेल्दी होतात। त्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ 2-3 चमचे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठ कमी जास्त करू शकतात। एखादं पीठ नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खूप छान हे लागतात। 2 मध्यम आकाराचे हे बघा एवढा असा कांदा 2 कापून घेतलेले आहेत। एक 4 ते 5 थालीपीठ होतात, तुम्ही साईज बनवाल त्यानुसार। 1 कप कोथिंबीर आहे, इथे मी घेतलेत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, गावठी लसूण आहे मस्त, मिरच्या घेतल्या आहे, काही फिक्क्या काही हिरव्या आणि 8-10 कढीपत्त्याची पानं। हे पण पुढे मी काय करायचं सांगते, म्हणजे थालीपीठाची चव एकदम छान येते। मीठ घेतले, हळद घेतली आणि जिऱ्याची पावडर घेतली। तुम्ही जर जिऱ्याची पावडर बनवून ठेवली नसेल तर वाटणात घाला, पण ते जिरे बारीक होत नाहीत, त्यामुळे मी जिऱ्याची पावडर घालते। आता आपण हे मिरची लसूण पुढे काय करायचं ते दाखवते। थालीपीठाची चव खमंग होण्यासाठी आधी काय करायचं, तर मी इथे ज्या तव्यावर थालीपीठ बनवणार आहे, हा माझा लोखंडी तवा आहे, त्यावर मी एक अर्धा चमचा तेल घालून घेणार आहे। तेल थोडंसं गरम होऊ देणार आहे आणि लोखंडी तव्यावर थालीपीठाची चव पण छान येते। आता यात आपल्याला काय करायचे, थालीपीठाची चव वाढते आणि मिरची खाल्ल्याने त्रास होत नाहीत। तर अशा मिरच्या ह्या आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायच्या आणि त्यात लसूण पण घालायचा आहे आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं। किंवा मग तुम्ही असा जर ठेचा बनवून ठेवला असेल घरात, मी असा ठेचा दाखवलेला आहे, तर तो ठेचा पण तुम्ही घालू शकता। आता हे प्रत्येकजण ठेच्याची लिंक द्या की असं समजत नाही, म्हणून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्णच दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सोपं पडेल। आता हे बघा 1 मिनिट झालाय, जास्त पण आपल्याला भाजायचं नाही, त्याचा रंग बदलायचा नाही, मस्त रंग आला पाहिजे। आता हे आपण काढून घेऊया। आता इथे मिक्सरच्या भांड्यात आपण हे मूग घालून घेऊया। अगदी मुलांना कळत पण नाही, पण मुलं अगदी मुगाची भाजी वगैरे खात नाही, तर हे एकदम छान ऑप्शन आहे। आता यात बघा हे आपण छान भाजून घेतलेलं मिरची लसूण, तर 3 मिरच्या मी तिखट घेतल्या आणि बाकी फिक्क्या घेतल्यात। तुम्ही कुठल्याही एक जर लहान मुलं असतील तर तुम्ही अगदी फिक्क्या मिरच्या घातल्यात तरीही चालेल। 1-2 चमचे फक्त पाणी घालून हे आपण छान पेस्ट बनवून घेऊया। तर आता हे बघा आपले मूग, हिरवी मिरची, लसूण छानपैकी वाटून झालेत। आता आपण पिठं एकत्र करून घेऊया। आता हे मी काय करते, चाळणीवर सगळी पिठं घालून घेते, म्हणजे छान एकजीव होतात। तर हे बघा ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन आणि बाजरीचं पीठ, ही तिन्ही पिठं छान अशी चाळून घेते। तर इथे आपले पिठं चाळून झालेले आहेत। आता आपण यात घालून घेऊया भरपूर सारी कोथिंबीर। कोथिंबीरीऐवजी तुम्ही पालकचा वापर करू शकता किंवा कुठल्याही पालेभाजीचा वापर करू शकतात। मध्ये मी तुम्हाला तांदूळ जे आहे किंवा ज्याला माठ बोलतात, हिरवा माठ, त्याचे पण तुम्हाला पॅनकेक थालीपीठ असे दाखवलेले आहे। व्हिडिओ खरंच बघत चला, कारण बरेच जण म्हणतात ताई खूप दिवसाने व्हिडिओ आला, तर तुम्ही रोज एकदा तरी अनिता केदार रेसिपी सर्च केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि रोजचे माझे व्हिडिओ बघायला मिळतील। आता हे आपण हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालून घेऊया। तीळ घालून घेऊया, 1-1.5 चमचा तीळ आहे। आणि आता आपण हे मूग आणि हिरवी मिरची लसणाचं वाटण ते सगळं घालून घेऊया। आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ। तर हे बघा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय। आता आधी आपल्याला काय करायचंय, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी किती लागेल ते आपल्याला ठरवता येईल। कांद्याला आणि कोथिंबीरला पण पाणी सुटतं,
त्यामुळे पाणी आधी घालू नका। हे बघा छान ओलं होतं अगदी, आपल्याला थोडंसं पाणी लागेल, एक पाव कप वगैरे, पण आधी मिक्स केल्याशिवाय पाणी अजिबात घालायचं नाही। आता इथे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, तर मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घेतलंय। ते असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा थोडा घट्टसर गोळा मारायचा। चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट घ्यायचा, म्हणजे नंतर त्याला आपोआप खूप पाणी सुटायला लागतं आणि लगेच पटापट बनवायला अगदी 5 ते 7 मिनिटात होतात। मुलांना अगदी तुम्ही टिफिनला द्या किंवा नाश्त्याला द्या किंवा घरातल्या सर्वांनी जरी हा हेल्दी नाश्ता केला तरी खूप छान लागतो। तर हे बघा छान असं आपलं पीठ मळून झाले। आता आपल्याला यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे। बघा ग्लुटन फ्री, म्हणजे खूप अगदी सर्वांना खायला अगदी छान अशी ही रेसिपी आहे। आता आपण लगेच थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघा मी एकीकडे तवा तापत ठेवलाय, एकीकडे रुमाल घेतलाय, ओला करून घेतलेला आहे आणि ओला करून घेतल्यावर सुद्धा त्यावर आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे आणि असं पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ कपड्याला चिकटत नाही आणि थालीपीठ छान थापलं जातं। आता यातले आपल्याला ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचा एक गोळा घ्यायचा, हा बघा असा छान गोल करून घ्यायचा आणि थालीपीठ आपले हे असे थापून घ्यायचे। पाण्याचा हात घ्यायचा, हे बघा असं, म्हणजे थालीपीठ हाताला पण चिकटत नाही। तसं तर चिकटत नाही कारण आपण पातळ मळत नाही, ते थोडं घट्ट चपातीच्या पिठापेक्षा भिजवून घेतो। तर हे बघा अशी मध्यम आकाराचे छान थालीपीठ, आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असे थालीपीठ बनवायचे, म्हणजे ते भाजले छान जातात आणि चव पण त्याची अप्रतिम लागते। जाड जाड असेल तर ते आत पीठ लागणार, त्यामुळे असे मध्यम थापा, चपातीपेक्षा थोडे जाड आणि भाकरीपेक्षा थोडे कमी असे। तर बघा किती छान थापलं गेलं आहे। आता याला काय करायचं, आपल्याला असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे यात तेल सोडल्यावर थालीपीठ छान भाजले जातात। तर हे बघा इकडे आपला तवा तापलाय आणि मिरची भाजल्यामुळे ते तेल मस्त याला लागलेलंच आहे। थोडंसं आपण घालून घेऊया तेल, पहिल्या थालीपीठाला लागतं। एकदा तवा गरम झाला, छान तापलं की जास्त तेल नाही टाकलं तरीही चालतं। आणि आता हे थालीपीठ असं हातावर घेतलंय आणि असं घालून घेऊया। आधी पण मी दाखवलेलंच आहे बघा, लगेच सुटतं। आता यात असं तेल सोडून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर छान असं भाजून घेऊया खरपूस। इकडून साधारण एक 40 सेकंद आणि तिकडून 30 सेकंद एवढाच वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही। लोखंडी तवा आहे तो, छान तापतो म्हणून। हे थालीपीठ भाजतंय तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया। तर दुसरं थालीपीठ बनवताना पण आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ तुमचं तुटणार नाही, कपड्याला चिकटणार नाही। आणि असा गोळा घेऊन थापून घ्यायचं। आता माझी मुलं काही शाळेत नाही, त्यामुळे मी थोडे मोठेच बनवते। तर तुम्ही अगदी छोटे छोटे मुलांना बनवून दिले, टिफिन मध्ये बसतील असे, तरीही चालेल। तर हे बघा असं हाताला पाणी लावलं की पटापट थालीपीठ आपलं थापलं जातं, तोपर्यंत तेही भाजतं, म्हणजे अगदी पटापट पटापट होतात। अगदी असे झटपट पण खूप हेल्दी नाश्ते असे आहेत। त्या दिवशी पण मी मटकीचे दाखवलेले, आज आपण मुगाचे। असं तुम्ही कुठल्याही कडधान्याचे बनवू शकतात, पण मोड आलेली कडधान्य खूप हेल्दी असतात। हे बघा झालं पण थापून, आता ते भाजलं की बघूया। तर हे बघा साधारण भाजत आल्यावर असं वरून थोडं सुकतं। अजून 10 सेकंद बाकी आहे, अर्धा मिनिट झालेला आहे, म्हणजे 30 सेकंद। आणि तुम्ही हे बटर किंवा तूप लावून पण भाजू शकतात। आता वरती थोडंसं आपल्याला तेल घालून घेऊया, म्हणजे थालीपीठ छान भाजलं जाईल। आता आपण हे पलटी करून घेऊया। 40 सेकंद झालेली आहे आणि बघा कसं छान खरपूस भाजलं गेलेलं आहे। असं भाजलं गेलं पाहिजे, काळं पण नाही झालं पाहिजे। आता या साईडने पण आपण एक अर्धा मिनिट भाजून घेऊया। आणि ही थालीपीठ पौष्टिक तर आहे, पण चवीला इतकी अप्रतिम लागतात। त्याबरोबर तुम्ही घरच्या घरी 5 मिनिटात सॉस कसा बनवायचा याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तर तुम्ही मुलांना असं घरच्या घरी झटपट सॉस बनवायचा आणि लगेच द्यायचं। घरचं सॉस आंबट नसतं, त्यामुळे माझ्या मुलाला तर घरचंच
सॉस लागतं. तो बोलतो घरचं असेल तर ते बाहेरचं सॉस अजिबात आवडत नाही, कारण ते खूप चवदार लागतात घरी बनवलेले सॉस आणि फक्त 5 मिनिटं लागतात. आणि आजकालची मुलं बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी काहीही खात नाही, त्यामुळे हे खूप छान ऑप्शन आहे मुलांसाठी. अर्धा मिनिट झाले, आता आपण बघूया. आणि इथे तुम्ही बघू शकतात कसं छान भाजलं गेलेलं आहे. मध्यम गॅस ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जातं. तर आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने असं हातावर घेऊन दुसरं पण असं घालायचंय. असं मी सगळे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. दुसरं घालताना पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय, किंवा तुम्ही साजूक तुपाचा वापर करा. आणि पहिलं भाजलं त्याच पद्धतीने असं भाजून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता पोटभरीचा असा नाश्ता, खमंग खुसखुशीत. आणि हे बघा जाडीला कसे बनवलेले आहेत. असे थालीपीठ आपले बनवून तयार होतात. तर तुम्ही हे दह्याबरोबर खा, किंवा चहासोबत खा, किंवा सॉस बरोबर खा, किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी बनवा, कशाबरोबर खा, अप्रतिम लागतात. नक्की बनवा. व्हिडिओला 1 लाईक तर नक्कीच करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद. फक्त 5 मिनिटात टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 1/2 किलो टोमॅटो. टोमॅटोचं बी काढून घेतलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत. 2 वेळा आपण फिरवूया. मी छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यात आपल्याला घालायचे आहे काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा, बडीशेपची पावडर अर्धा चमचा, आणि इथे मी घेतले 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 चिमूट दालचिनी पावडर आणि 2 चिमूट काळी मिरी पावडर. इथे आपल्याला घालायचा आहे अर्धा कांदा, अर्धा इंच आलं आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची. इथे आपली छान अशी टोमॅटो पेस्ट बघा तयार झाली. एकदम छान. खूप जास्त वेळ थोडं फिरवायचं, बंद चालू करत, म्हणजे छान पेस्ट होते. आता आपण हे गॅसवर ठेवूया आणि याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. तर इथे बघू शकतात सॉस आपण उकळत ठेवला आहे आणि हा एक 5 मिनिटं छान उकळवून घ्यायचा आहे. खूप टेस्टी होतो हा सॉस. 5 मिनिटानंतर दाखवते. तर इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान मस्त रंग आलेला, चव पण अप्रतिम आलेली. आता आपण काढून घेऊया. तर हा बघा मस्त टेस्टी घरच्या घरी होणारा टोमॅटो सॉस फक्त 5 मिनिटात तयार झालेला आहे. तुम्ही कशाबरोबरही मुलांना टिफिनमध्ये द्या. नक्की बनवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा.